हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात एक सुंदर प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. कसं असतं ना मित्रांनो, आपण ज्यावेळी एखादा विचार ऐकतो त्यावेळी नक्कीच आपण सकारात्मक होतो आणि तो विचार आपल्याला एक प्रकारची एनर्जी आणि प्रेरणा देऊन जातो. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि दिनविशेष हे सत्र ऐकूया. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असतो. याचबरोबर काही जन्म मृत्यू जे इतिहासात अजरामर झाले आहेत आणि इतिहासात ज्या घटनांची नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होत असतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं 9 मेचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी 1540 साली मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. महाराणा प्रताप म्हणून प्रसिद्ध असलेले सध्याच्या राजस्थान राज्यातील उत्तर पश्चिम भारतातील महाराणा प्रताप हे मेवाडचा 13वा राजा होते. मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्धच्या लष्करी प्रतिकारासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांचा मृत्यू 29 जानेवारी 1597 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1814 रोजी अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म झाला. दादोबा तरखडकर हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच मानव धर्म सभा 1844 रोजी आणि परमहंस सभा 1849 रोजी आणि प्रार्थना समाज 1867 मध्ये या समाज सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे दादोबा तरखडकर हे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धयू होते. त्यांच्याच प्रयत्नातून प्रार्थना समाजाची स्थापना झाली. त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 1882 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1866 साली थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळुक रत्नागिरी येथे जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 1915 रोजी झाला. 1886 साली स्वातंत्र्य सैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. 1874 साली मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रॉम सुरू झाल्या. 1877 मध्ये पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या 8.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे 2541 लोक ठार झाले. आजच्याच दिवशी 1904 साली वाफेवर चालणारे सिटी ड्युरो हे इंजिन 160 किलोमीटर पर ताशीपेक्षा जास्त वेगाने चालणारे युरोपमधील पहिले इंजिन बनले. आजच्याच दिवशी 1936 साली इटलीने इथिओपिया देश बळकावला. 1959 साली थोर शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. 1986 मध्ये एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेलसिंग नोर्गे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 29 मे 1914 रोजी झाला. 1955 मध्ये पश्चिम जर्मनी देशाचा नाटोमध्ये प्रवेश करण्यात आला. 1999 साली अटलांटा ग्राम्पी नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्य पदक पटकावलं. आजच्याच दिवशी 1999 साली ग्वाटेमालाच्या जुलिओ मार्टिनेज याने ग्रँड प्रिक्स स्पर्धेतील 20 किलोमीटर चालण्याची शर्यत 1 तास 17 मिनिटे व 46 सेकंदात पूर्ण करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. आजच्याच दिवशी 1928 साली समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत निळकंठ गुप्ते यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 सप्टेंबर 2010 साली झाला. आजच्याच दिवशी 1917 साली डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणछोडदास यांचं निधन झालं.
1919 साली रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1861 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1931 साली वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक अल्बर्ट मायकेल्सन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1852 रोजी झाला. 1995 साली दिग्दर्शक अनंत माने यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1915 रोजी झाला. 1998 साली पार्श्वगायक व अभिनेता गझलचे बादशहा तलत महमूद यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1924 रोजी लखनौ उत्तर प्रदेशात झाला होता. आजच्याच दिवशी 1999 साली उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचं निधन झालं. 2008 साली किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित फिरोज दस्तूर यांचं निधन झालं. 2014 साली भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1935 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचा फीडबॅक आम्हाला नक्की द्या. आणि हो, तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.